नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. राज्य सरकारने पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना अडचणीत आणणारे दोन महत्त्वाचे बदल केले आहेत. यातला पहिला बदल म्हणजे यापुढे 1 रुपयात पीक विमा योजना बंद करण्यात आली आहे. दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे यापुढच्या काळात शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून केवळ एकदाच नुकसान भरपाई मिळणार आहे. शेतकऱ्यांना यापुढच्या काळात केवळ पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. आता पीक विमा योजनेतून आतापर्यंत शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगर मधून सर्वाधिक नुकसान भरपाई मिळत होती. त्यानंतर काढणी पश्चात नुकसान भरपाई मिळत होती आणि सगळ्यात कमी भरपाई पीक कापणी प्रयोगावर आधारित मिळत होती. आता राज्य सरकारने सर्व ट्रिगर बंद करून केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारितच नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे साहजिकच शेतकऱ्यांना या पुढच्या काळात म्हणजे खरीप हंगाम 2025 पासून पीक विम्याची भरपाई अगदीच कमी मिळणार, यात दुमत नाहीये. आता आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुधारित पीक विमा योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. म्हणजेच पीक विमा योजनेमध्ये वर सांगितल्याप्रमाणे बदल करण्यात आले आहे. आता पीक विमा योजनेचा जर आपण आढावा घेतला तर सध्या चालू असलेल्या म्हणजेच रब्बी हंगाम 2025 पर्यंत चालू असलेल्या पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना एकूण 5 ट्रिगर मधून पीक विम्याची भरपाई मिळत होती. त्यात महत्त्वाचा पहिला बदल होता की नैसर्गिक संकटामुळे एखाद्या भागात पेरणीच नाही झाली तर नुकसान भरपाई मिळत होती. दुसरा म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर मधून भरपाई मिळत होती. त्यानंतर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रिगर मधून भरपाई मिळत होती आणि काढणी पश्चात नुकसान भरपाईतून देखील भरपाई मिळत होती. त्यानंतर शेवटी पीक कापणी प्रयोगावर आधारित जर पिकाचं उत्पादन त्या मंडळामध्ये कमी आलं तर त्यानंतर भरपाई दिली जात होती. आपण जर सगळ्या या 5ही ट्रिगरचा जर एकंदरीत आढावा घेतला तर यातून असं दिसतं की सगळ्यात कमी भरपाई ही पीक कापणी प्रयोगावर आधारित मिळत होती. त्यामुळे राज्य सरकारने पीक विमा योजनेमध्ये जे काही बदल केले ते बदल शेतकऱ्यांना किती अडचणीत आणू शकतात याचा अंदाज आपल्याला यावरून येतो. शेतकऱ्यांना सर्वाधिक नुकसान भरपाई स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून मिळत असते. मागच्या 2-3 हंगामाचा जर आपण आढावा घेतला तर सर्वाधिक नुकसान भरपाई स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि त्यानंतर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 ट्रिगर अंतर्गत सर्वाधिक भरपाई मिळत होते. प्रत्येक हंगामात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या एकूण भरपाईमध्ये या 2 ट्रिगर अंतर्गत मिळणाऱ्या भरपाईचा समावेश किंवा वाटा हा जवळपास 80 ते 85% दरम्यान राहिल्याचं आपल्याला दिसून येत आहे. परंतु आता हे महत्त्वाचे ट्रिगर पीक विमा योजनेतून रद्द करण्यात आली आहे आणि आता फक्त शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई मिळणार आहे की जे आतापर्यंत या ट्रिगरमधून सर्वाधिक कमी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळत आली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा किंवा प्रश्न आपल्या मनामध्ये हा उपस्थित झाला असेल की राज्य सरकारने पीक विमा योजनेमध्ये हा बदल नेमका का केला. आता त्याचं खरं कारण हे वेगळं आहे. पण आपण जर आज मुख्यमंत्र्यांनी दिलेली माहिती जर ऐकली तर मुख्यमंत्र्यांनी पीक विमा योजनेमध्ये बदल करण्यामागे पीक विमा योजनेमध्ये जे काही गैरव्यवहार सुरू झाले आहेत म्हणजे मागच्या 2-3 वर्षांमध्ये दर हंगामात किमान 3 ते 5 लाखांच्या दरम्यान बोगस अर्ज भरले जात आहेत. या बोगस अर्ज भरताना ज्या काही शासकीय जमिनी आहेत, गायरान आहेत किंवा मंदिराच्या किंवा ट्रस्टच्या जमिनी आहेत त्यावर पीक विमा अर्ज भरले जात होते आणि यातून शासनाची फसवणूक केली जात होती. त्यामुळे पीक विमा योजनेमध्ये हे बदल करण्यात आले असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी असं सांगितलं की नवीन पीक विमा योजनेमध्ये जे गरजू शेतकरी आहेत त्या गरजू शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ होणार आहे. म्हणजेच पीक विमा कंपन्यांऐवजी शेतकऱ्यांचं भलं या नवीन योजनेमुळे होईल, सुधारित योजनेमुळे होईल असा दावा आपल्या मुख्यमंत्र्यांनी केलाय. परंतु ज्या महत्त्वाच्या ट्रिगरमधून शेतकऱ्यांना जास्त नुकसान भरपाई मिळत होती ते ट्रिगर योजनेमधून बाहेर काढल्यानंतर नेमकं गरजू शेतकऱ्यांचं भलं कसं होणार हे आता मुख्यमंत्र्यांनी सांगण्याची गरज आहे. आता याचं खरं कारण समजून घेऊया. याचं खरं कारण हे आहे की राज्य सरकार सध्या आर्थिक अडचणीत आहे. निवडणूक काळामध्ये राज्य सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली होती. लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीमध्ये खळखळाट निर्माण झालाय. म्हणजेच इतर कोणत्याच योजनेसाठी राज्य सरकारकडे पैसे शिल्लक नाही याची चर्चा आपण गेल्या काही महिन्यांपासून ऐकतच आहोत. आता आपण जर शेतीचाच विचार केला तर शेतीच्या अनेक योजनांवरचा खर्च राज्य सरकारनं मागच्या काही महिन्यांपासून कमी केलेला आहे. म्हणजे जवळपास वर्षभरापासून हा खर्च आपल्याला कमी होतानाच दिसतोय. मग या परिस्थितीमध्ये पीक विमा योजनेतून पैसा कसा कमी करता येईल म्हणजे पीक विमा योजनेसाठी जो काही हप्ता द्यावा लागतो तो कसा कमी करता येईल यासाठी राज्य सरकारनं विचार केला जर सांगितलं जात आहे. मग पीक विमा योजनेसाठी राज्य सरकारचा नेमका किती खर्च होतो तर पीक विमा योजनेसाठी राज्य सरकारला आपल्या हिस्स्याच्या पीक विमा हप्त्याच्या अनुदानापोटी म्हणजे पीक विमा हप्त्याच्या पोटी राज्य सरकारला जवळपास 4.5 ते 5 हजार कोटी रुपयांचा खर्च करावा लागतो. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिस्स्याचा जो काही विमा हप्ता राज्य सरकार भरतं त्या रकमेचा देखील समावेश आहे. आता आपल्याला माहिती आहे की राज्य सरकारनं मागच्या वर्षीपासून शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा योजना देऊ केली आहे. तसं पाहिलं तर शेतकऱ्यांनी 1 रुपयात पीक विम्याची मागणी केलीच नव्हती. परंतु राज्य सरकारने तो निर्णय घेतला.
शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा योजना दिल्यानंतर सरकारला शेतकऱ्यांच्या वाट्याचा उर्वरित जवळपास 1.5 ते 2.5 हजार कोटींच्या दरम्यान विमा हप्ता भरावा लागत होता आणि आपल्या हिश्श्याचा विमा हप्ता अशी एकूण रक्कम म्हणजे शेतकरी हिश्श्याचा वाटा आणि राज्य सरकारचा हप्ता असे एकूण मिळून राज्य सरकारला जवळपास 4.5 ते 5 हजार कोटी रुपये विमा हप्त्यापोटी विमा कंपन्यांना द्यावे लागत होते। मग आता या बदलानुसार राज्याचा नेमका किती पैसा वाचणार आहे? तर राज्य सरकारच्याच मागील जी काही बैठक झाली होती मार्च महिन्यामध्ये, त्या बैठकीतून असं पुढे आलं होतं की राज्य सरकारनं जे काही ॲडव्हान्स कव्हर दिले होते, म्हणजे पीक विमा योजना जेव्हा सुधारित 2016 पासून राबवण्यास सुरुवात झाली तेव्हा केंद्र सरकारनं केवळ एक पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई ही अनिवार्य केली होती, म्हणजे बंधनकारक केली होती आणि त्यानंतर राज्यांवर सोडलं होतं की तुम्ही त्याच्यामध्ये ॲड ऑन कव्हर घ्या। मग आपल्या राज्य सरकारनं 4 प्रकारचे ॲड ऑन कव्हर पीक विमा योजनेमध्ये समाविष्ट केले होते। त्यामध्ये पहिलं होतं की पेरणीच न होणं, म्हणजे एखाद्या भागात पाऊसच नाही पडला आणि पेरणीच झाली नाही तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येत होती। दुसरं ॲड ऑन कव्हर होतं स्थानिक नैसर्गिक आपत्ती, तिसरं होतं हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि चौथं होतं काढणी पश्चात नुकसान भरपाई। हे 4 प्रकारचे ॲड ऑन कव्हर होते आणि केंद्र सरकारनं अनिवार्य केलेलं पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई। आता राज्य सरकारने ॲड ऑन कव्हर घेतल्यामुळे साहजिकच राज्याचा आणि केंद्र सरकारचा विमा हप्त्याचा पैसा म्हणजे विमा हप्ता हा वाढला होता। आता या ॲड ऑन कव्हरमुळे झालं असं की म्हणजे राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या 2 ट्रिगर अंतर्गत जो काही विमा हप्ता द्यावा लागतो, या विमा हप्त्याचा वाटा एकूण विमा हप्त्यामध्ये जवळपास 55 ते 60% होता। म्हणजे समजा राज्य सरकारनं जर 3.5 हजार कोटी रुपयांचा विमा हप्ता भरला असेल तर त्यामध्ये जवळपास 55% म्हणजे जवळपास 2,000 कोटी रुपयांच्या दरम्यान विमा हप्ता केवळ या 2 ट्रिगरसाठी राज्य सरकारला द्यावा लागत होता। हे 2 ट्रिगर कुठले? स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती। आणि नेमकं या 2 ट्रिगर अंतर्गत शेतकऱ्यांना सर्वाधिक भरपाई मिळत होती। म्हणजे आता आपल्या लक्षात हा मुद्दा आला असेल की राज्य सरकारला हे ट्रिगर का बंद करायचे, तर राज्य सरकारने हे ट्रिगर रद्द केल्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचं काय नुकसान होणार आहे। आता राज्य सरकारनं हे ॲड ऑन कव्हर रद्द केल्यामुळे राज्य सरकारचे जवळपास 2,000 कोटी रुपयांच्या दरम्यान विमा हप्ता वाचणार आहे। तसंच तेवढेच पैसे जवळपास राज्य सरकारचे देखील वाचतील। दुसरं म्हणजे आता राज्य सरकारनं 1 रुपयात पीक विमा योजना बंद केली आहे, म्हणजेच शेतकरी हिश्श्याचा जो काही विमा हप्ता राज्य सरकार भरत होतं ते जवळपास 1.5 ते 2.5 हजार कोटी रुपये देखील राज्य सरकारचे वाचणार आहे आणि हा सगळा पैसा राज्य सरकारला वाचवून लाडकी बहीण योजनेसाठी वळवायचा आहे असं आता काही सूत्रांनी खासगीमध्ये सांगितलंय। लाडक्या बहिणींना हप्ता देण्यासाठी राज्य सरकारकडे पैसे नाहीये आणि त्यासाठी राज्य सरकारनं पीक विमा योजनेमध्ये आता हे महत्त्वाचे बदल केले आहे। आता पीक विमा योजनेमध्ये बदल करताना राज्य सरकारनं असं सांगितलं की आम्ही दुसरी एखादी योजना अशी सुरू करू की ज्यामुळे शेतीमध्ये गुंतवणूक वाढणार आहे, त्यासाठी वर्षाला 5,000 कोटी रुपयांच्या दरम्यान गुंतवणूक केली जाईल। परंतु नेमकी ही योजना कशी आहे, कशी राबवली जाणार हे नंतर भविष्यामध्ये आपल्याला कळेलच। पण सध्या तरी पीक विमा योजनेमध्ये जे काही महत्त्वाचे बदल केलेत या बदलामुळे मात्र आपल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे। कारण अडचणीच्या काळामध्ये जेव्हा शेतकऱ्यांना भरपाईची गरज असते नेमकं त्याच काळामध्ये ज्या भरपाई मिळणार होती ते भरपाईचे ॲड ऑन कव्हर्स म्हणजे स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान भरपाई हे ट्रिगर आता पीक विमा योजनेमधून रद्द करण्यात आले आहेत आणि केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। आता ही जी सुधारित पीक विमा योजना येणार आहे की ज्याचा GR अजून शासनाने काढायचा आहे, ही सुधारित पीक विमा योजना खरीप हंगाम 2025 पासून लागू केली जाणार आहे। म्हणजेच येत्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना केवळ एकाच ट्रिगरमधून नुकसान भरपाई मिळणार आहे। मग आता राज्य सरकारनं पीक विमा योजनेमध्ये जे बदल केलेत या बदलाविषयी तुम्हाला काय वाटतं आणि राज्य सरकारनं पुन्हा जुन्याप्रमाणे म्हणजे सध्या जी काही पीक विमा योजना सुरू आहे त्याप्रमाणे पीक विमा योजना सुरू ठेवावी का, आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तसं रोज सायंकाळी 8 वाजता मार्केट इंटेलिजन्स सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव, सरकारची धोरणं आणि पीक विमा योजनेचा आढावा घेत असतो। त्यासाठी आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका।